चातुर्मास म्हणजे सणावारांची व्रतवैकल्यांची रेलचेल। या चातुर्मासात 4 महिने देव झोपलेले असतात, म्हणून तर आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात। एकदा का श्रावण महिना सुरू झाला की सगळं वातावरण फार धार्मिक होऊन जातं। सत्यनारायणाची पूजा, मंगळागौर, बुध बृहस्पती पूजन, शुक्रवारची पूजा, जराजिवंतिकीची पूजा, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, हरतालिका, गौरी गणपती, नवरात्री, दिवाळी ही 4 महिने असणाऱ्या विविध पूजांची यादी। याशिवाय एखादं शुभकार्य करताना आधी देवाची पूजा करूनच मगच आपण काम सुरू करतो। तसेच घरात पूजा, लग्न, साखरपुडा यासारखे शुभकार्य असेल तर अनेकदा भटजीबुवा पहिला प्रश्न विचारतात, विड्याची पानं कुठं आहेत? कारण पूजा करताना ती षोडशोपचारे केली जाते, म्हणजे 16 उपचार असतात। पण ती पूजा मांडताना नीट बघितलं तर चौरंगावर किंवा पाटावर विड्याची पाने ठेवून त्यावर केळी किंवा इतर फळं किंवा सुपारी ठेवलेली असते। कोणतीही पूजा असू द्यात, विड्याची पानं ही अत्यावश्यक असतात। इतकंच नव्हे तर पूजा झाल्यावर गुरुजींना दक्षिणा देतानाही विड्याच्या पानावरच दक्षिणा ठेवून दिली जाते। जेवण झाल्यावर सुद्धा यजमान जेवायला बोलवलेल्या अतिथीला तांबूल म्हणजेच विडा देतात। पूजेची सुरुवात आणि शेवट दोन्ही वेळी विड्याच्या पानाचाच वापर केला जातो। का आवश्यक असतात बरं ही पानं? तोरणाला आंब्याची पानं आणि पूजेसाठी विड्याची पानं ही धार्मिक विधीमध्ये असतातच असतात। पण यामागचं खरं कारण तुम्हाला ठाऊक आहे का? चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण त्याचं कारण जाणून घेणार आहोत। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। विड्याच्या पानाची वेल असते आणि ती सदा हरित असते। याला नागवेल असंही म्हणतात। याचं मूळ जन्मस्थान दक्षिण आणि पूर्व आशियात आहे। भारत, नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका येथे ही वनस्पती आढळते। अशी धारणा आहे की स्वतः शंकर पार्वती या दोघांनी नागवेल पेरली होती। पूर्वेकडील काही लोकगीतं असं सांगतात की नागवेलीचं जन्मस्थान हिमालय आहे आणि कैलास पर्वत तर शंकर आणि पार्वती यांचंच निवासस्थान आहे। आपल्या पूजा साहित्यामध्ये दुर्वा, बेल, तुळस हे जितकं पवित्र मानलं जातं, आवश्यक मानलं जातं, तितकंच विड्याच्या पानही पवित्र आणि आवश्यक मानतात। कुठलीही पूजा विड्याच्या पानांशिवाय मांडलीच जात नाही। विड्याची पानं संस्कृतमध्ये तांबूल म्हणून ओळखली जातात। भारतातील इतर भाषांमध्येही विड्याची पानं वेगवेगळ्या नावांनी ओळखली जातात। पूजेत विड्याचं पान दोन्ही हेतूने ठेवलेलं असतं। एकतर ते पवित्र आहे, शिवाय आरोग्याचाही त्यामध्ये विचार केलेला आहे। जेव्हा देवाला नैवेद्य दाखवला जातो तेव्हा शेवटी त्यालाही विडा अर्पण करण्याची पद्धत आपल्याकडे आहे। विड्याचं पान हे ताजेपणा, टवटवीतपणाचे व भरभराटीचे चिन्ह मानले जाते। म्हणजे नागवेल सर वाढत जाते। ती वेल सदा हरित असते, म्हणून तसाच तुमचा उत्कर्ष व्हावा आणि तो टिकून राहावा ही त्यामागील भावना असते। या विड्याच्या पानामागे एक धार्मिक कथाही सांगितली जाते। समुद्र मंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले। त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले। त्यावेळी मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले। थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली। ही वेल नागाप्रमाणे खुंटावरून सर चढत जवळच्या मंडपावर पसरली। हिरवीगार पाने असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला। त्यांनी त्या वेलीला नागवेल म्हणून संबोधित केले। भोजन झाल्यावर देवदेवता या पानाचा विडा आवडीने खाऊ लागले। त्यानंतर देवाला महानैवेद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली। आता पाहूयात या पानाच्या जे विड्याचे पान आहे त्याचे महत्त्व काय आहे। असे सांगितले जाते की या विड्याच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा सहवास असतो। विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवाचा तर मधोमध सरस्वती देवीचा वास असतो। विड्याच्या पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा तर या विड्याच्या पानाच्या लहान देठामध्ये महाविष्णूचा वास असतो। विड्याच्या पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो। अशा प्रकारे विड्याच्या पानाच्या सर्व कोपऱ्यामध्ये परमेश्वराचा वास असतो। विड्याच्या पानाखाली मृत्यूदेवतेचा वास असतो। या कारणाने तांबूल सेवन करताना बुडाचा भाग काढून मग सेवन करण्याची पद्धत आहे।
विड्याच्या पानाच्या देठात अहंकार देवता आणि दारिद्र्य लक्ष्मी राहतात, म्हणून पान सेवन करताना देठ काढून टाकायचे असते. पूर्व किंवा उत्तर दिशेस पानाचे टोक येईल असे ठेवूनच देवास नैवेद्य दाखवावा. कोणाकडेही तांबूल दिल्यास ते देवापुढे ठेवून नमस्कार करून मगच तो उपभोगावा. तसेच ही शुभ मानली जाणारी विड्याची पाने मंगळवारी आणि शुक्रवारी कोणत्याही कारणास्तव घराबाहेर जाऊ देऊ नयेत. हिरवीगार आणि मस्त हस्ताकार असलेली कोवळी पाने नैवेद्यास ठेवावीत आणि तांबूल म्हणून द्यावीत. अशा या पानांना जसं आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्व आहे, तसंच आहाराच्या दृष्टीनेही ही खाऊची पाने किंवा नागिणीची पाने अत्यंत उपयुक्त आहेत. चला बघूयात आहारामध्ये याचा काय उपयोग होतो ते. आहारशास्त्रामध्ये विड्याच्या पानाचं महत्त्व सांगितलं आहे ते असं. या पानामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. पोटॅशियम, आयर्न, कॅल्शियम आणि आयोडिन या पानामध्ये आढळून येते. आयुर्वेदामध्ये सुद्धा या पानाचा वापर औषधांसाठी केला जातो, कारण या पानांमध्ये कफ रोखण्याची क्षमता आहे. ही पाने श्वासांचा दुर्गंध नाहीसा करतात. दातांची कीड नियंत्रित ठेवण्यासाठी ही पाने अतिशय उपयुक्त आहेत. म्हणूनच जेवण झालं की पान खाण्याची पद्धत आपल्याकडे होती. थोडक्यात आपल्याकडे जे जे धार्मिक रिवाज आहेत त्या प्रत्येक रिवाजामागं शास्त्र आहे, फक्त ते समजून घेतलं पाहिजे. या व्यतिरिक्त या पानांचे अजूनही भरपूर असे फायदे आहेत. चला तर मग ते फायदे आपण जाणून घेऊयात. ज्या लोकांना भूक न लागण्याची तक्रार असते त्यांच्यासाठी हे पान खाणं खूपच फायदेशीर आहे. सकाळच्या नाश्त्याच्या वेळी तुम्ही काळ्या मिरीसोबत पानाचं सेवन केल्यास तुम्हाला व्यवस्थित भूक लागते. तसेच विड्यांची पानं ही ब्लड शुगर कंट्रोल करण्यातही सहाय्यक असतात आणि अँटी डायबेटिक गुणांसाठी ओळखले जातात. एका संशोधनानुसार जी लोक नियमितपणे पानाचं सेवन करतात त्यांना डायबिटीस होण्याचा धोका अत्यंत कमी असतो. भयंकर डोकेदुखी असतो, पान वाटून त्याचा रस कपाळावर लावल्यास काही मिनिटातच डोकेदुखी दूर होते. म्हणूनच डोकेदुखीवर फायदेशीर असं हे आपलं नागवेलीचं पान आहे. त्याचबरोबर विड्याच्या पानांचा रस जर तुम्ही जखमेवर लावला आणि त्यावर पट्टी बांधून ठेवली तर तुमची जखम ही 2 दिवसामध्ये भरते. याशिवाय विड्याच्या पानाचा उपयोग हा फोड किंवा गळू आल्यावरही केला जातो. विड्याची पानं थोडीशी गरम करून त्यावर एरंडेल तेल लावून ते फोड आलेल्या ठिकाणी लावल्यास आराम मिळतो. आपले हे विड्याचं पान हे सर्दी खोकल्यावरही अत्यंत गुणकारी आहे. जर तुम्हाला सर्दी झाली असेल तर विड्याचं पान मधासोबत खाल्ल्यास तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. विड्याच्या या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतात जे तुमच्या त्वचेला फंगल इन्फेक्शनपासून वाचवतात. पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी विड्याची 8 ते 10 पानं घेऊन ती वाटून घ्या आणि ही वाटलेली पानं 2 ग्लास पाण्यामध्ये मिक्स करून पाणी चांगलं आटेपर्यंत उकळून घ्या. आता हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा. यामुळे तुमचे पिंपल्सही दूर होतील आणि चेहराही डागविरहित होईल. त्याचबरोबर विड्याची पानं चावून खाल्ल्याने तोंड स्वच्छ होतं आणि दातही चांगले राहतात. तसंच तुमच्या हिरड्याही मजबूत राहतात. म्हणून जर तुम्हाला दातांची समस्या असेल तर तुम्ही 1 पान चावून अवश्य जेवणानंतर खाऊ शकता. विड्याचं पान हे गुणधर्माने थंड असतं. त्यामुळे विड्याच्या पानांचा रस प्यायल्याने गॅस्ट्रिक अल्सर दूर होतो. त्यामुळे पोटाशी निगडीत कोणत्याही प्रॉब्लेम असल्यास तुम्हाला विड्याच्या पानाच्या सेवनाने आराम मिळतो. विड्याच्या पानाला सर्वात उत्तम माउथ फ्रेशनर मानलं जातं, कारण या पानांतील घटक हे तोंडाची दुर्गंधी दूर करतात. यामुळे विड्याच्या पानाचा वापर हा जास्त करून माउथ फ्रेशनर म्हणूनही केला जातो. विड्याच्या पानांमुळे आपली पचनशक्ती सुधारते. विड्याची पानं चावून खाल्ल्यास तुमचं पचनतंत्रही सुधारतं. जेव्हा आपण विड्याचं पान चावून खातो तेव्हा आपल्या लाळ ग्रंथीवर त्याचा परिणाम होतो, जो आपल्या पचनतंत्रासाठी खूप आवश्यक असतो. कदाचित म्हणूनच सागरसंगीत जेवण झाल्यावर नेहमी पान खाण्याची प्रथा आहे, ज्यामुळे तुमचं जेवण लवकर पचतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे पान व तांबूल हे पुरातन काळापासून आजपर्यंत पिढी दर पिढी चालत आलेला मुख्य पदार्थ आहे, ज्याचे धार्मिकदृष्ट्या तर महत्त्व आहेच, पण आरोग्याच्या दृष्टीनेही ते अत्यंत उपयुक्त आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण हा चॅनल माझा नाही, आपल्या सगळ्यांचा आहे.
थँक्यू. स्टे ट्यून.